नमस्कार मित्रांनो, माझं नाव शुभम आणि आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं माझ्या काळाच्या कोपऱ्यापासून कधीशी स्वागत आहे. इच्छा गावात अम्मा अम्मा रंबा रंबा डंबा डंबा हंबा हंबा रंबा रंबा कंबा कंबा दुंबा दुंबा बुंबा बुंबा बांबा बांबा. मंडळी, आजचा विषय माझ्या जिव्हाळ्याचा नको रे. मंडळी, आजचा विषय माझ्या जिव्हाळ्याचा एकदम जवळचा आहे, कारण मी बिग बॉसचा एकही सीझन पूर्ण पाहिला नाही. बट दिस सीझन 4 एपिसोड्स डाऊन द लाईन अँड आय हॅव गॉट लागवन ऑफ दिस व्हायरस. एखादा व्हायरस सारखं माझ्या अंगामध्ये भिनले ते. आता मी ठार मेल्याशिवाय हा व्हायरस माझ्यापासून वेगळा होणार नाही. मंडळी, सो मच एंटरटेनमेंट नॉनसेन्स, कारण अर्धे डायरेक्ट अर्ध्या अकुंडातले पिवळे नमुने आणि अर्धे डायरेक्ट माझ्या ओळखीची माणसं अशी एकत्र आल्यामुळे जे समीकरण जमले का नाही, चुम्मेश्वरी भेंडी. जसं मी सांगितलं, अर्धे माझ्या ओळखीचे आहेत, अर्धे माझ्या काळजाच्या जवळचे आहेत, अर्धे कोण आहेत हेच मला माहित नाही, कारण पहिल्यांदाच मी त्यांना बिग बॉस मध्ये पाहून राहिलो. बड़ी दुख भरी कहानी है तेरी. भगवान कसम आंसू टपकवा दिए तूने तो मेरे. पण जे काय माझ्या येऊ राहिले का नाही भेंडी, एकदम कचकरी विषय. गाईज, सगळ्यात पहिला नमुना जो माझ्या काच दिवशी डोक्यात गेला नाही, शुअर तुमच्या पण गेला असेल, तो म्हणजे निक्कीताई तांबोळी. निक्कीताई तांबोळींबद्दल मला काही घंटा आयडिया नव्हती, पण बिग बॉस मध्ये आल्यानंतर मी जरा विषय दाचपटला आणि मला कळलं की ताईंची ओळख डायरेक्ट ईडी पर्यंत आहे. जेवढं प्लास्टिक आहे ना, एवढं प्लास्टिक प्रशांत महासागरात बिगरात नाहीये, तेवढं एकट्या निक्कीताईंकडे. पृथ्वीवर फक्त प्लास्टिक टिकतं, मग मी प्लास्टिक आहे असं समजा सर. निक्कीताई ना राखी सावंतचं थोडंसं मॅच्युअर व्हर्जन आहे. बिग बॉसच्या घरामध्ये गेल्यापासून ती डोक्याला गन 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 लावली आहे. पहिल्याच एपिसोड मध्ये निक्कीताई खाणं पाहून डायरेक्ट येण्यासारखं करायला लागला. टेन्शनच आलं बाई. बर्गर घ्या, 2 कचकन तोंडात कोंबा, ताईला थंड करा बाई. हा काय विषय? आखिर क्यों हमारे पीछे पड़े हो? क्या बिगाड़ा है हमने तुम्हारा? हाँ? सेकंड एपिसोड मध्ये जेव्हा त्या तिघांना कार्यक्षमता नाही म्हणून तिकडं ते घ्यायला वगैरे गेले, तेव्हा आता काय घेतोय हा? अगं बाई, म्हणजे जसं काय मागच्या 50 पिढ्यांनी त्या सकाळ दुपार संध्याकाळ किराणाच घेत होत्या इथं. काय घेतो हा? नको 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 नको. आणि मग ते तेल घे तेल घे तेल घे. अरे तेल घे. अरे बाई, त्याला त्याचा डिसिजन घेऊ दे. भेंडी हिला ना सगळं कळतं असं हिचं म्हणणं आहे, नाही का बाई? या एकदा काय ते बेड नाही बाई, खाली झोपायचे गपचूप आपलं कसतरी. आता आली बिग बॉसच्या घरात आहे ना, मग थोडं बारीकडे तिकडे होणार आहे. बेड नाही म्हणल्यावर जो काय चेहरा केला होता, जसं काय युक्रेन युद्ध वर्षा उजगावकर मुळेच चालू झालंय. एकही बेड घेतलेला नाहीये, त्यामुळे खाली झोपाय. काय शिट मॅन. बिग बॉस एक काय आहे? शिट मॅन, ओफो मॅन, वॉच इज दिस पण करा बापरे बाई. त्या ऍक्सेंट ज्या इच्छा गावात ना असले इंग्लिश लांडोर, या सगळ्या विषयामध्ये छोटा पुटारांनी माझं मन जिंकलं, कारण माझा भाऊ घरनं अंतरून घेऊन गेला होता. यस, माझ्या गोदडीचा फायदा होईल. अंतरून पाहून पाय नाही पसरत, हा अंतरून घेऊनच पाय पसरतो. मला असं वाटतं बिग बॉसच्या घरामध्ये एकमेव माणूस असेल जो डायरेक्ट घरनं अंतरून सगळं घेऊन आलाय. त्याचं अंतरून पण काय म्हणा, घडी घातली डायरेक्ट अंतरून रेडी व्हायचं. अरे कहना क्या चाहते हो? मला हे असं आवडतं बाई. हे अशी आपल्या घरात आलेली जी माणसं नाही, डीपी भाऊ आहे, अंकिता आहे, सूरज चव्हाण आहे, आपला छोटा पुटरी, डाऊन टू अर्थ माणसं, मस्त एकदम मिडल क्लास, आपलं सगळं सेट, फार चोचलं नाही, फार असं तसं नाही. तो हे ओपो शीटमॅन दिस अँड दॅट. अरे बाप भैया. मग आदल्या दिवशी स्वतःच म्हणली त्या वर्षा उजगावकरांना की मी तुमचं चहा करते, हे करते. दुसऱ्या दिवशी बाईचा आविर्भावच बदलला. आय वुड लाईक टू से, मी काल तुमचं केलं ॲज अ असंच केलं. मला आवडतं सगळ्यांसाठी बनवायला, बट तुमचं स्वतःचं जे आहे ना पर्सनल चीज, तर ते तुम्ही प्लीज स्वतःहून बनवा. स्वतःचं स्वतःच करायचं. आंघोळ स्वतः करायची असते, मग परत केस स्वतःचे विंचरायचे असतात. सगळं स्वतः करायचं म्हणजे काय? केस विंचरायचे. एक तर तिचा आवाजच डोक्यात जातो बाई माझ्या. हे सगळं भांडण चालू असताना सगळ्यात डेंजर वाटणारा माणूस आहे ना, सूरज चव्हाण. तो बिचकला माझा भाऊ. तो त्या भिंती मागणं असा चेटूकवाडीवानं बघू राहिला. तो बिचकून गेला बिचारा. शापित है वो जगह. त्याला पण झालं असेल, कुठल्या येड्या रत्र्यांमध्ये मला आणून सोडलं. विचार करा, या बाकीच्यांमध्ये सूरज एकटा नॉर्मल वाटायला लागलाय, म्हणजे बाकीचे केवढे भयानक आहे भैया. बिग बॉसच्या घरामध्ये राहून यांना किती पैसे मिळतात आय डोंट नो, पण बॉस तुम्हाला आणि मला दोघांना साईड इन्कमची प्रचंड गरज आहे, आणि त्यामुळे मी तुम्हाला सांगतोय बिनोमो बद्दल. बिनोमो एक असं ऍप्लिकेशन आहे जिथे तुम्ही ट्रेड करून तुमचा साईड इन्कम जो आहे हा जनरेट करू शकता. ग्राफ वर जाईल की खाली जाईल असं प्रेडिक्ट करून तुम्ही तुमचा साईड इन्कम जो आहे हा वन साईड जनरेट करू शकता. या मी तुम्हाला दाखवतो कसं. सो मला असं वाटतं की हा ग्राफ जो आहे हा वर जाऊ शकतो, आणि मी अपचा ऑप्शन जो आहे हा सिलेक्ट करतोय. आणि जसं की तुम्ही बघू शकता, वन साइड इथे पण माझं प्रॉफिट जे आहे हे बुक झालेलं आहे. बस एवढंच करायचं आहे. ग्राफ वर जाईल की खाली जाईल प्रेडिक्ट करायचं आहे, आणि वन साइड पैसे जे आहेत
हे तुम्ही इथे कमवू शकता. बॉस बेस्ट पार्ट असा की डिपॉझिट करायचे असंख्य ऑप्शन्स तुम्हाला इथे उपलब्ध आहेत. याशिवाय विड्रॉची प्रोसेस जी आहे ही सुद्धा अगदी सोपी आहे. याशिवाय बिनमोवरती तुम्हाला एक डेमो अकाउंट सुद्धा मिळतं ज्यामध्ये $10,000 असतात, जिथे तुम्ही ट्रेडिंगची प्रॅक्टिस करू शकता. आणि तिथे एकदा तुमचा हात बसला की मग मेन अकाउंटवरनं तुमची जी रिअल मनी ट्रेड आहे हा सुद्धा तुम्ही करू शकता. आपल्या मित्रांना जर तुम्ही इन्व्हाइट केलं तर $10 ते $20 पर इन्व्हाइट सुद्धा तुम्हाला इथे मिळू शकतात. याशिवाय कस्टमर सपोर्ट देखील आहे. 60 पेक्षा जास्त ठिकाणी तुम्ही तुमचा ग्राफ जो आहे हा ट्रेड करू शकता. डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक दिली आहे, त्यावरती क्लिक करा, डाउनलोड करा बिनमो आणि आपला साइड इन्कम जो आहे हा आजच जनरेट करणं चालू करा. निकिताने एंट्री घेतल्या आपला एक आशिक पण शोधून काढलाय नाही का. आपला एक राईट हँड लगेच इथं बनवून घेतलाय अरबाज पटेल. 2 लाईन्या मारल्यानंतर अरबाज भाऊ जो काय पिघळलेला आहे, आपला गेम राहिला बाजूला. निकिताच विचार करू राहिले लेकरू माझं. दूध घ्याच्या बाजूला लगेच फ्लर्टिंग चालू होऊन गेले. ती पण रिस्पॉन्ड काय करते, तिला पण ती एकदम शातीर मेंदू आहे बाई. असं व्हायचं नाही, तुम्ही आम्हाला कराल आणि तुम्हीच फसाल. हा ना, आम्ही आहे खूप चालू माल. एकदम शातीर मेंदू आणि चॅप्टर मस्त. आणि मग पुढे रिजो आहे त्याने एकदम ते नसतं का भाई, एकदम भाईला आता पाठवायची मग वहिनी ते दुनियादारीमध्ये नाही का वहिनी आपली भाईनी लगेच एकदम कॉलेजचा तिथं फील देऊन टाकेले वन साइड. बिग बॉस तो ग्रिलर पण चालू करा बिग बॉस. आमचे ना काय को हो ते चिकन पण आमच्या वहिनीचं तरी आहे का. अरे बाबो नुसतं वहिनी पुढे जाऊन थोडासा चहा काय उतू गेला का सांडला गड्यानं अजून एक डायलॉग हाणला तिच्या आयला. अरे खाली पडू राहिली सांडून दे ना. तुझं प्रेम जसं होतं चाललंय तसं आमचं चहा उतू गेला तर काय बिघडत आहे. तुझं प्रेम जास्त उतू चाललं तुमचा चहा उतू गेला. अरे चहा उतू चालला काय, प्रेम काय, वहिनी काय. पहिल्या दुसऱ्या दिवशी लफडी चालू. इथं बिग बॉस चालू झालं नाही झालं का लफडी चालू, लफडी खोर. मग आपल्या महाराष्ट्राचा आय शो स्पीड अर्थात सूरज चव्हाण. मी तुम्हाला सांगू माझ्या काळाच्या जवळचा एकमेव कंटेस्टंट म्हणजे सूरज चव्हाण आहे. भाईला फुल सपोर्ट करा, भाईला वोटिंग बिटिंग भाई आपला जिंकला पाहिजे वन साइड. पहिल्या एपिसोडमध्ये जेव्हा पाणीपुरी बघून लोक पिसाळून गेले होते ना, बर्गर पाणीपुरी, ते सगळ्यांमध्ये सगळ्यात नॉर्मल माझा भाऊ सूरज होता. बाकीचे खाणे पाहून असे येड्यासारखं करायला लागले की त्याला बी 2 सेकंद असं झालं बाई हे कोणत्या सेलिब्रिटी लोकांमध्ये मला सोडून दिले अशी पिसाळले का करताय. सूरज ना लोकांकडे बघून हँग झालाय. लोकांकडे बघून त्याला डायरेक्ट छोटा मेंदू मोठ्या मेंदूला आदळतोय मध्ये ठणठण की अरे बाप रे मी तर फक्त व्हिडिओ मध्ये करतोय, लोक वास्तविकतेमध्ये असं आयुष्य जगू राहिले. नंतर पुढे काही काळ सूरजचे नाव पण पाठ होईना, तो इरिना डायरेक्ट शीला म्हणून गेला होता. आजू काय लीला शीला है अरे इरिना इरिना. जेव्हा वर्षा आणि निकिते भांडत होते मी कधीच नाही विसरणार भाई. सूरजनी जो लुक दिलेला आहे ना, शापित है वो जगह. त्या डोळ्यामध्ये भीती आहे, त्या डोळ्यामध्ये धाक बसलाय की निकी तांबोळी सोबत मला या घरामध्ये कस काय ठेवलंय, तिला बांधून ठेवा. सूरज मला घाबरला मा भाऊ बिचारा. या सगळ्या मॅटर मध्ये ती इरिनाचं जे मराठी, ते मराठी पण नाही, ते रशियन पण नाही, ती काय बोलली काय घंटा कळत नाही गाईस. तू करणार कुछ भी करणार, इट्स ओके, इट्स फाइन विथ मी. मराठी सबटायटल द्या बिग बॉस वाले. ती काय बोलती मला कळत नाही भाई. माझं स्वतःला चावतील त्या घरामध्ये. ताईचा काय सांगायचा प्रयत्न चाललाय ताईचा, नो आयडिया ॲट ऑल. आणि ती कोण आहे इरिना, नो आयडिया. फर्स्ट टाइम आय एम सीइंग हर ऑन द नॅशनल टेलिव्हिजन लाईक दिस. अचानक होय शे ती जान्हवी तर पूर्ण ते एकदम असं ते गॉसिप वाल्या पोरी नसतात का. हा असंच आहे हो, माझ्याशी असं बोलायचं नाही. फुल ते कॅरेक्टर आहे भाई. मला असं वाटतं पुण्याच्या एकदम नाही का त्या हाय क्लास पोरी तसं काहीतरी चाललंय हिचं. बापरे बाबा हिचे एक्सप्रेशन एवढे सिरियल मध्ये दिले असतात, ऑस्कर आणला असता ताईनं माझ्या. आणि मग बाकीचं ते बायकांचं तार आहेच. मी तर नॅचरलीच अशी ड्रामेबाज आहे ना. असं मी फुल ड्रामा आहे, मी नॅचरलीच ड्रामा आहे. असे सगळे डायलॉग दिले बसकन 2 दिवस 2दा रडून झालं हिचं. आणि मग एकदा चढून पण झाले वरती रागामध्ये. काय लावलंय भाई. तुम्ही एक नोटीस केलं का, 8 पोरं 8 पोरी माझ्या मते नाही का बिग बॉसच्या मध्ये 8 पोरं आपले शांततेत जगू राहिले. कोणाचं काही नाही मिळून मिसळून वहिनी सेटिंग बिटिंग लावायचं काम. 8 पोरी एकत्र आल्या भैया 2 दिवसामध्ये 10 भांडणं करून झाले ना. 3 पोरींचं तर रडगागून झालं. अरे काय तमाशे हे. खरंच ते 4 पोरी एकत्र आल्या का कोणाचं पण आयुष्याला टेल लॅम्प लागू शकता. अगं बाई मी तर म्हणतो त्या बिग बॉसच्या घरामधल्या पोरांना रोज रात्री 9 पुरवा भाई. ते पिसाळतील मध्ये या पोरींमध्ये राहू एकमेकांवरती कसं. ते 3ऱ्या एपिसोड मध्ये तर निकी आणि अंकिताची लफडी झाली मी तुम्हाला सांगतो. मी तर त्या क्षणाला मी पीत बी नाही तरी खंबा उतरवला असता भाई टेन्शन पायी. येऊ आपण त्या विषयामध्ये हळूहळू सगळं होणार आहे गाईज.
लग्नावरती नॉर्मल डिस्कशन चालू होतं, जरा काहीतरी बोललं ते रॅपर ताई आर्या एकदम रॅपर यो रडायला लागले ठसकन, क्षणात डोळे टचकन ओले. तसे ब्रो पोरींना ना ते कौतुकाची सवय, ते कम्फर्ट झोन मध्ये राहायची सवय, तो जरा हल्ला का त्या कवटी हलून जाते, रडा गागायला लागतं. हे माझं पर्सनल ऑब्झर्वेशन आहे. समझ रहे हो लगेच माझ्यावर फेमिनिस्ट लोक गोडे लावू नका. सो माझं कसं बोलला असं वैयक्तिक मत भाई, वैयक्तिक मत फक्त निकी तामिळला थोडी असू शकतं, माझं पण तर असू शकतं का ना भाई. अच्छा बेटे टिकटॉक ये हो. मग ते बेडवर नाही झोपायचं म्हणून एकदा बिग बॉसने काय ओरडले बिरडले. अरे बाप रे, ते निकीनं त्या वर्षात आईनं एवढं खवचड बघितलं. वर्षात त्यांनी वळून पाहिलं कोण आहे फुटांनी, कोण आहे तिकडे. पण आम्हाला भोगावं लागतं. आम्हाला बघावं लागतं ना. अरे हिला खूपच प्रॉब्लेम आहे. माझ्या घरची गादी, विशाल गादी घे आपली, माझ्या घरनं गादी पाठवतो मी. बिग बॉस माझ्या घरनं गादी आहे. कोणते एक्सप्रेशन आहे. अरे बाबा ए बाई गाडी स्टार्ट कर. आणि ना भाई वर्षा मॅडमचा ले पेशन्स आहे बरं का, ले पेशन्स आहे. असं माझ्याशी कोणी बोललं असतं. जेवढं वर्षात ताईंनी पिक्चर केले असतील ना त्याच्या निम्म तर निक्कीचं वय असेल. मी तुम्हाला सांगतो ही काय ट्रीटमेंट आहे. पहिले तर मला वर्षा उजगावकरनं बघून टेन्शन आलेलं, मला गुचकीच भरली. वर्षा उजगावकरने एक नाना पाटेकर भूमिका, एक मॅच्युरिटीची भूमिका घेतलेली. कारण हा अन्याय आहे, अन्यायाविरुद्ध आम्ही बोलणार. माझ्यासमोर अन्याय झाला तर मी बोलणार. हो खातेस पण एवढं नाही, असं नाही चालणार. अरे बापरे बिग बॉस, मला सांगितलं आहे मी काहीच करणार नाही. मग हे असं कसं. मला तर तसं बोलता पण येत नाही भाई. एक वेगळीच सेन्स सुपेरिटी घेऊन आले, एक वेगळी मॅच्युरिटी घेऊन आले. आणि सगळ्यांची एक मदर इंडिया फिलिंग जी आहे ही त्यांनी जनरेट केली की भाई मी वर आहे, तुम्हाला खाली आणि तू माझा ऐका. ते आहे पण हे बाकीचे वरबाडून राहिले. त्याचं काय एक नमुने सोडले बाई मध्ये, एक नमुने. त्या सगळ्या लफड्यामध्ये बिचारा तो छोटा पोटा सर्वसामान्य माणूस बघा लगेच ओळखू होतो 16 लोकांमध्ये, पण तो गेला. त्यांनी शिस्तीत बिग बॉसची एकटेमध्ये माफी पण मागितली. बिग बॉस प्लीज आमच्याकडून चुकलं आहे, आम्हाला माफी करा. हे चांगुलपण आहे काय. चांगुलपण आहे ना इथं काळीच आमचं हरून जातं बाई. अक्कल काढली कोणाची काढली तर वर्षा उजगावकरांची अक्कल हिनी काढली. निकिताई तांबोळीला इडी फिडी बोलवून घेतं इकडे तिकडं. मान्य कसलं मान्य. तेव्हा तुमची अक्कल कुठे गेली होती जेव्हा झोपले होते तुम्ही. भाई तुम्हाला मी सांगतो याच्यानंतर जी जान्हवीनी रिॲक्शन दिलेली आहे, जान्हवी ना निक्की लेफ्ट हँड होऊन गेली. जी निक्की सांगाल तसं जान्हवीचा विषय होतो तिथं. आणि तिथं आहे पण एकदम एक्सप्रेशन पण रिअल लाईफ मध्ये पण विलन आहे का काय अशी भीती वाटायला लागली मला बाई. मी करून आली सीझन, मला गरज नाहीये फुटेजची. तवा मध्ये हिने बोलून दिलं का फुटेजसाठी. वर्षा उजगावकरांना फुटेजची गरज आहे का. मागचे 50 वर्ष त्या व्यक्ती फेम मध्येच आयुष्य जगतोय. मला सांगा जेवढे हिने एपिसोड नाही केले बिग बॉसचे त्याच्या डबल टिबल पिक्चर वर्षा दिदींनी करून टाकलेले. आणि मध्ये वर्षा दिदींना फुटेजची गरज आहे. बापरे, म्हणजे नळाच्या आशीर्वादानं बदा पाऊस पडून राहिला असा विषय होऊन गेला इथं. अरे बिग बॉसला फुटेजची गरज होती म्हणून तो वर्षा दिदींना बोलवलं, सांगितलं तुम्ही आरामात बसा भाष्यगिरी करा, तुम्हाला काही कामाचं टेन्शन नाही. ही उलट म्हणती फुटेजची गरज आहे. लेटर स्टेज अगं बाई. मग वर्षा दिदींचा त्याच्यावर एक नाना पाटेकर टोन एक मॅच्युरिटीचा. भाषा योग्य नाहीये, हे योग्य नाही. मग कशाला यायचं बिग बॉस मध्ये. बिग बॉस मध्ये असंच असतंय बाबा, भांडबिंड विषय इथं वन साइड. प्रेम माझ्या संमत इकडे बाहेर मग आला बिग बॉस पाहू आम्ही पण. हा जो मॅटर चालू होतो सूरज भाऊ आय लव्ह यू भाऊ माहिती का. तो डायरेक्ट स्टन होऊन गेलेला आहे. कवटी त्याची नाशी भिन्न होऊन गेली. सुन्न पडेल माझा भाऊ डायरेक्ट. त्याला कळत नाही मी तर कुठं आलो. मी माझी लपडी बिपडी व्हिडिओ मध्ये करत होतो, तिकडे मॅटर चालू होते. काय विषय लावून दिलाय या बदकांच्या मध्ये. माझं एकटं राजहंस फसून गेला हो. आणि एवढं सगळं भांडून नंतर निकीच रडायला लागली. निकीची समजूत कोण घालते, छोटा पुढारी. म्हणजे मला मॅटर मध्ये कळलं नाहीये की जर माझी समजूत तो बिचारा चांगला जीव जर घालणार असेल तर मी इंट्रोस्पेक्ट करायची गरज आहे. बेंडी आणि वर्षा दिदींनी नंतर जे बोललं ना ते महाराष्ट्रातल्या प्रत्येक माता भगिनींच्या भावांच्या आणि पुरुषांच्या मनामध्ये काळजामध्ये कुठेतरी कुरतडून गेलेला विषय. बापरे, तिचा नवरा जेव्हा होईल आणि सासू तिची भोगेल असं मला वाटतं. फार वाईट भोगेल हो तिची सासू. एक्झॅक्टली सेम पिंच. हिचं तर लग्न झालं भावा, ते नवऱ्याचं काय होईल मला वाटतं तो सुकेशीच्या धाका पायी स्वतःहून तिथं जेलमध्ये जाऊन बसेल का काय. मग या एपिसोडचा अंत पण वर्षा दिदींच्या रडण्यातनं झाला. बरं वर्षा दिदी असं नाही आपले मिडल क्लास माणसासारखा ढासाढासा रडल्या शेंबूड बिंबूड, त्यात पण एक ऑरा एक रडण्यात पण असं ते एक असतं. श्रीमंत माणसांच्या गालावरती अश्रू नाही येत, ते डोळ्यातच जाता. आपण मिडल क्लास माणसा ढासाढासा शेंबुडीच तो रडतो. कोणता श्रीमंत माणसा तुम्ही असं रडताना बघा एक असतं आशूरला पण कधी याच्या खाली यायचं नाही. इथंच विषय जो आहे तो आहे. आणि थर्ड एपिसोड मध्ये माझ्या बघ अंकिता जी नडली का नाही. अगं ते टास्क होता नाही का, दांडी उचलायची, ते डमरू वाजवायचं. अरे ती मध्ये करू राहिली. अंकिताला उभंच राहता येणार. अंकिताने दाखवलं आपला माळवणी का बसकन निक्कीलाच उचलून घेतलं.
निकीला उचलल्यानंतर निकीच्या काळजाचा जो तडफडाट झाला, तिला असं मला हात कसा लावला आणि मग ती जे काय बरळायला लागली, अगं बाई ग. माझे हात बघायचे तुला कसे चालतात, दाखव तुला, दाखव. हा उचल परत दाखवते. मग पिसाळून गेली ती, पिसाळून त्या निकीला थांबवा मी सांगतो. शी इज लुझिंग द सेन्सेस ऑफ द माणुसकीच्या भावना. आणि मग जेव्हा नॉमिनेट झाली होती ती, तेव्हा तिने अंकिताने जो टॉन्ट दिला अरबाजला पण 2 सेकंद झाले. अरे बाई नाही मेरे ऐसा मत मारो मेरे को. बिग बॉस लावू शकतो? तिला विचार, ती हो म्हणाली तर लाव. खतरनाक. आणि ते बोलण्याच्या टोन मध्ये एक तुसडे बनवता का नाही. अरे मजा आली भेंडी पाव पुरजी. मग ते तिचं बाकीचं चालू होतं, निकीचं तोंड थोपाडेल, तिचं निंजेश्वरच्या ठेचेल मी तुझ्या याच्याने थोबाड बिबाड. आणि मग इथं काय झालं की अंकिताताईंना पण सवय नाही, अंकिताताईंनी रडून दिलं राव. पण जाता जाता पण अंकिताताईंनी एक दणका देऊनच टाकला की विचार का प्लास्टिक सक्सेस नकोय मला. सक्सेस आणि कसलं काय यांच्यासारखे प्लास्टिक सक्सेस मला नकोय. आणि परत गेम मध्ये आल्यानंतर माझ्या बहिणीची मला काळजीच वाटली. मला फोन नाही करता, पण मला अंकिताला जाऊन सांगावं असं वाटतं की ताई थंड घे, कारण तिने जे केलं. मग बिग बॉस माझं नाक बिग बॉस करणार ना तू. अरे बहिणीला सांभाळा. बिग बॉस 19 तारखेला रक्षाबंधन आहे. माझ्या बहिणीची काळजी वाटू मला. काय नाही रे, एवढं सगळं 4 दिवसामध्ये घडलंय. 4 आता पुढच्या 100 दिवसामध्ये काय काय होणार. मला काळजाची ना ठाकचिक ठोकी चुकू राहिली. आय हॅव नो इनसेन्सिच्युअल आयडिया, बट आय एम व्हेरी एक्साइटेड. दिस इज ट्रू. यांची काय फालतूगिरी आहे ही मला माहित नाही, पण तुमचे आयुष्य जे आहे याच्यामध्ये साईड इन्कमची लय गरज आहे. पिन कमेंट आणि डिस्क्रिप्शन मध्ये बिनोमोची मी लिंक दिली आहे. डाउनलोड करा, आपला ट्रेडिंगचा प्रवास 1 साइड चालू करा, कारभार चालू करा. डेमो अकाउंट मध्ये $10,000 पण तुम्हाला मिळतात, ज्याच्या मदतीने तुम्ही प्रॅक्टिस करू शकता आणि मग मेन अकाउंटवरनं ट्रेडिंग जे आहे ही चालू करू शकता. तुम्हाला पुढचे कोणते नमुन्यांबद्दल बोलावयाची इच्छा असेल, मी असं बोलावं असं वाटत असेल तर मला खाली कमेंट सेक्शन मध्ये सांगायला विसरू नका. आणि तुम्हाला हा बिग बॉस सीझन कसा वाटते सुद्धा मंडळी सांगायला विसरू नका. आणि कोणाला वोट करायचं त्याला करा. पण माझं स्वभावचं मत जर ऐकाल तर डीपी, अंकित आणि सूरज या तिघांमध्ये माझा काळजात तुकडा बसलेला आहे मित्रांनो, असं मला सांगायचं आहे. आणि आता मी पाणी पितो. चलो.